नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। समृद्ध जीवन फाउंडेशन पुणे आणि मी मराठी वाहिनी घेऊन येत आहे महाराष्ट्रातील पहिलं लेडी स्पेशल होळी सेलिब्रेशन। डव प्रस्तुत रंगस्मिता 2013 27 मार्च मुंबई आणि ठाणे आणि 31 मार्च पुणे। विधान भवन परिसरात पोलीस अधिकाऱ्याला झालेली मारहाण राज्याला काळिमा फासणारे असल्याचं मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी व्यक्त केले। विधानसभेच्या आवारात पोलीस अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राष्ट्र सेवा दल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, जनता दल सेक्युलर, आम आदमी पार्टी, सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडिया, भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अलका टॉकीज चौकात सह्यांची मोहीम आणि निदर्शने आयोजित करण्यात आली होती। त्यावेळी वैद्य बोलत होते। यावेळी कॉम्रेड अजित अभ्यंकर, रिपाईचे नगरसेवक सिद्धार्थ धेंडे, सतीश चव्हाण, विनय हर्डीकर, प्राचार्य सुभाष वारे, मिलिंद सहस्रबुद्धे विद्याबाळ, डॉक्टर अभिजित वैद्य उपस्थित होते। वैद्य म्हणाले, आमदार खासदारांनी आपल्या मर्यादा ओळखून जनतेने आपल्या कामासाठी निवडून पाठवले आहे याचे भान ठेवायला हवे। पोलीस मारहाण प्रकरणात सगळ्यांनीच आपल्या मर्यादा ओलांडल्या आहेत, जनतेने त्यांना वेळीच रोखलं पाहिजे। कॉम्रेड अभ्यंकर म्हणाले, विधानसभा अध्यक्ष भवनातील चित्रीकरण लपवित आहेत। ते चित्रीकरण लोकांसमोर आल्याशिवाय किती व कोणकोणत्या पक्षाचे आमदार दोषी आहेत हे जनतेला कळणार नाही। बाळ म्हणाल्या, राजकारण्यांनी माध्यमावर आपली दहशत गाजवू नये, संपादकांवरील हक्कभंगाचा प्रस्ताव त्वरित मागे घ्यावा। राष्ट्रवादी सफाई कामगार सेल आणि अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीनं महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। 6 एप्रिल 2013 रोजी सकाळी 10 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच येथे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार असल्याची माहिती माजी आमदार वासुदेव चांगरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सफाई कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष सतीश लालबिगे, गुलाब चव्हाण, भोला तांबोळी आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, सुधाकरण पणीकर आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचं पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले। नदी सुधार योजनेअंतर्गत नदीपात्रातून ड्रेनेज लाईन टाकताना लाईनची अलाइनमेंट बदलण्याचा प्रताप ठेकेदाराने केला आहे। ही लाईन टाकताना ऐतिहासिक लकडी पुलाच्या कॉलम लगत खोदकाम झाल्यानं या कॉलमला धोका निर्माण झाला आहे। सदर्क नागरिक आणि नगरसेवकाच्या रेट्यामुळे पाईपलाईनचे काम थांबवण्यात आले आणि त्याची अलाइनमेंटही बदलण्यात आली। नदी सुधार योजनेअंतर्गत म्हात्रे पूल ते खराडी या दरम्यान पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे। पटेल नावाच्या व्यक्तीला या कामाचा ठेका देण्यात आला आहे। या अंतर्गत नदीपात्राच्या दुतर्फा पाईपलाईन टाकण्यात येणार आहे। त्या अंतर्गत लकडी पुलाच्या शेजारी पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू होतं, मात्र पाईपलाईन टाकण्याची अलाइनमेंटच या ठेकेदाराने बदलली। ऐतिहासिक लकडी पुलाच्या कॉलमला लागूनच जेसीबीच्या साह्याने खोदकाम केल्यामुळे कॉलमला धोका निर्माण झाला। ही बाब एका नागरिकाच्या निदर्शनास आली। त्याने ही माहिती नगरसेवक बाळासाहेब बोडके यांना दिली। त्यानुसार बोडके यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केल्यावर अलाइनमेंट बदलण्यात असल्याची बाब समोर आली। या प्रकारानंतर महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी काही काळ काम बंद केले। चुकीच्या पद्धतीने पाईपलाईन टाकण्यात आल्याचंही त्यांनी मान्य करून पाईपलाईन उजगण्याच्या सूचना दिल्या। लकडी पूल हा 100 वर्षापूर्वीचा जुना आहे। हा हेरिटेज ब्रिज म्हणून संबोधला जातो। या पुलाखाली पुणे महानगरपालिकेच्या ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने पाईपलाईन टाकायचं काम केलेले आहे आणि त्या कामाच्या वेळेला येथे एका बुरुजाला धक्का लागला, तो थोडासा क्रॅक झालेला आहे। त्याला संपूर्णपणे तो ठेकेदार आणि महानगरपालिका जबाबदार आहे असं चुकीच्या पद्धतीने काम केलेलं आहे। त्यांनी चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे ते बंद करण्यात आलेले आहे, बंद पाडण्यात आलेले आहे। त्या इंजिनियर किंवा ते बोनाला साहेबांना याची कल्पना दिलेली आहे। जल
जलप्रदूषण आणि गैरप्रकार रोखण्यासाठी 28 मार्च आणि 31 मार्च रोजी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने खडकवासला जलाशय रक्षण मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. पराग गोखले म्हणाले, गेल्या काही वर्षापासून सण उत्सव साजरे करण्यामागील विधायक उद्देश बाजूला पडून गैरप्रकार वाढले आहेत. होळी आणि रंगपंचमीला रासायनिक रंग खेळून जलाशयात स्नान केले जाते, त्यामुळे जलप्रदूषण होते. रंगपंचमीला रंगमिश्रित पाण्याचे फुगे फेकणे, महिलांना छेडछाड करणे, भरधाव वेगाने वाहन चालवणे, मद्यपान करणे, रस्त्यात अडवून पैसे उकळणे आदी विकृत प्रकार वाढले आहेत. असे गैरप्रकार रोखले जावेत यासाठी पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने ही खडकवासला जलाशय रक्षण मोहीम राबवण्यात येणार आहे. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. विनाअनुदानित अल्पसंख्याक शाळांना शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदी रद्द करणारा राज्य सरकारचा अध्यादेश रद्द करण्यात यावा अशी मागणी शिक्षण हक्क समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. तसंच राज्यातील सर्व शाळांना शिक्षण हक्क कायदा आणि त्यातील तरतुदींची अंमलबजावणी सक्तीची करावी अशी मागणीही समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, समितीचे बाळासाहेब जानराव, डॉक्टर संजय धाबाडे यांच्यासह समितीचे अनेक कार्यकर्ते आणि पालक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आंदोलनाविषयी समितीची भूमिका स्पष्ट करताना डॉक्टर धाबाडे म्हणाले, केंद्र शासनाने शिक्षण हक्क कायद्याच्या मूळ मसुद्यात केलेल्या सुधारणेनुसार केवळ धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांनाच 25% आरक्षणाच्या तरतुदीच्या अंमलबजावणीमधून सूट देण्यात आली आहे. मात्र शासनाने नुकताच काढलेल्या सूचनेमध्ये या संस्थांसोबतच राज्यातील अल्पसंख्याक विनाअनुदानित शाळांनाही या आरक्षणाच्या अंमलबजावणीमधून सूट दिली आहे. ही बाब कायद्याच्या मूळ चौकटीत न बसणारी आहे. शासनाने असा आदेश का काढला याचे स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. त्यासोबतच सर्वसामान्यांवर अन्याय करणारी ही तरतूद मागे घेणे योग्य आहे. शासनाने राज्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये वंचित आणि दुर्बल घटकांमधील बालकांसाठी 25% आरक्षण लागू करावे. ज्या शाळा आणि अधिकारी ही बाब लागू करण्यात असमर्थ ठरतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी यावेळी केली. याविषयी राज्यातील आमदारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शिक्षण मंत्री डॉक्टर राजेंद्र दर्डा यांची भेट घेऊन या मागण्या मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. भारतामध्ये समता प्रस्थापित व्हावी याकरिता केंद्र सरकारने 2009 मध्ये शिक्षणामध्ये सर्वांना मोफत सक्तीचं आणि सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण मिळावं याकरता सगळ्या खाजगी शिक्षण संस्थांमध्ये अनुदानित, विनाअनुदानित, अल्पसंख्याक आणि इतर सगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये हे शिक्षण 25% राखीव जागा ठेवून मोफत दिलं जावं असा कायदा केला. तो कायदा केल्यानंतर राज्य सरकारने 2009 पासून 3 वर्ष घेतले हा कायद्याची अंमलबजावणी करायला. 2011-12 मध्ये ह्या कायद्याची अंशतः अंमलबजावणी झाली आणि ती अंमलबजावणी करत असताना अनेक त्रुटी त्यामध्ये राहिल्या आणि त्याचबरोबर खाजगी अल्पसंख्याक काही शिक्षण संस्था आहे या कोर्टामध्ये गेल्या आणि त्याबरोबर आम्ही न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून आम्ही कायद्यामध्ये राज्य सरकारने जो बदल केलाय त्याच्या विरोधामध्ये आम्ही जाऊ ही देखील भूमिका या ठिकाणी आम्ही घेतो. विनोदाची हलकी फुलकी मेजवानी आगामी नवरा माझा भवरा चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे. नवरा माझा भवरा या करमणूक प्रधान चित्रपटात विनोदी भूमिकेत हातखंडा असलेले अनेक कलाकार एकत्र झळकणार आहे. छोट्या पडद्यावरील आपल्या लक्षवेधी अभिनयानं आणि सूत्रसंचालनानं अल्पावधीत नावारूपास आलेला अभिनेता निलेश साबळे या चित्रपटातून मध्यवर्ती भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याचसोबत तमन्ना नायर ही अभिनेत्री मराठीत पदार्पण करत आहे. चित्रपटात त्यांच्यासह विजू खोटे, विजय चव्हाण, कमलाकर सातपुते, आनंदा कारेकर, सतीश वारे, भूषण कडू, प्रदीप पटवर्धन, हेमलता बाणे या कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटातील एका वैशिष्ट्यपूर्ण गीतामध्ये पाहुण्या भूमिकेत मृण्मयी देशपांडे, पूजा सावंत, शर्मिष्ठा राऊत, गिरिजा ओग, शर्मिला शिंदे, अरवई चिरगुले, माधवी निमकर, मेधा धाडगे, सोनाली खरे या लोकप्रिय अभिनेत्रींची अदाकारी दिसणार आहे.
अभिनेत्रींनी या गीतात हिपहॉप, लावणी, भांगड्यासोबत आदिवासी तारपा नृत्यशैलीतील नृत्यावर ठेका धरला आहे. निर्माते गोवर्धन भगत यांचा नवरा माझा भवरा हा तिसरा चित्रपट असून याआधी दोष कुणाचा व माता एकविरा नवसाला पावली अशा 2 मराठी चित्रपटात यशस्वी निर्मिती त्यांनी केली आहे. यातील दोष कुणाचा या चित्रपटात विद्यार्थी आत्महत्येचा प्रश्न हाताळण्यात आला होता, तर माता एकविरा नवसाला पावली हा धार्मिक आणि सामाजिक आशयाचा चित्रपट होता. या दोन्ही चित्रपटानंतर प्रेक्षकांसाठी पैसा वसूल कॉमेडी असलेला मराठी चित्रपट निर्माण करावा या निकळ हेतूने नवरा माझा भवरा यासारख्या धमाल विनोदीपटाची निर्मिती झाली. 4 दिवसावर आमचा हा पिक्चर रिलीज होतोय आणि खूप मजा येणार आहे बघायला सगळ्यांनाच. मुळात या रोलसाठी मी सिलेक्ट झाले म्हणजे कसं झालं की या चित्रपटात जयराज नायर हे भूमिका करतायत. ते एका भटाची भूमिका करतायत. भटाची म्हणजे ते श्राद्धाचा भटजी अशी त्यांची भूमिका याच्यामध्ये आहे आणि ते आमचं लग्न लावून देत आहेत. सो तिकडेच मोठी गंमत आहे. सो जयराजजींनी आणि मी एक पिक्चर केलेला धावा धाव म्हणून, तेव्हा आमची ओळख झाली तिकडे. आणि मला वाटतं जयराजजी आणि कमलाकरजी खूप चांगले मित्र आहेत. सो यांचा काहीतरी विषय निघाला कमलाकरजींचा आणि तेव्हा त्यांनी म्हणाले की आम्ही असं फिल्म ही करतोय आणि त्यासाठी आम्हाला या कॅरेक्टरची गरज आहे आणि आम्हाला अशी एक मुलगी हवी आहे जी अंगानी जाडी आहे, दिसायला चांगली आहे, अशी छानशी मुलगी पाहिजे. सो जयराजजींनी सांगितलं की अरे मी आत्ताच एका मुलीबरोबर काम केलं धावा धावा चित्रपटात. सो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिला विचारू शकता.